प्रश्न पहिला, अस्पृश्यता पाळणे हा परमेश्वराविरुद्ध आणि मानवतेविरुद्ध केलेला गुन्हा आहे. हे प्रसिद्ध उद्गार खालीलपैकी कोणी काढलेले आहेत? ऑप्शन 1 महात्मा गांधी, ऑप्शन 2 गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 4 दादाभाई नौरोजी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा गांधी. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती घोषणा 1857च्या उठावात पहिल्यांदाच देण्यात आली? ऑप्शन 1 जय हिंद, ऑप्शन 2 हिंदुस्थान जिंदाबाद, ऑप्शन 3 भारत माता की जय, ऑप्शन 4 चलो दिल्ली. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 चलो दिल्ली. तर 1857च्या उठावात चलो दिल्ली ही घोषणा सर्वप्रथम देण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, 1907च्या सुरतफुटीस खालीलपैकी कोण जबाबदार होते? ऑप्शन 1 भूपेंद्र दत्त, ऑप्शन 2 ईश्वरचंद्र विद्यासागर, ऑप्शन 3 लोकमान्य टिळक, ऑप्शन 4 राजेंद्र प्रसाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 लोकमान्य टिळक. 1941 मध्ये जपानच्या कैदेतील 20,000 हिंदी सैनिकांना संघटित करून आझाद हिंद फौज कोणी उभारली? ऑप्शन 1 सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 2 बारिंद्र कुमार घोष, ऑप्शन 3 रासबिहारी बोस, ऑप्शन 4 बॅरिस्टर जीना. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 रासबिहारी बोस. मराठवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? ऑप्शन 1 महर्षी कर्वे, ऑप्शन 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 3 गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन 4 राजश्री शाहू महाराज. उत्तर आहे ऑप्शन 4 राजश्री शाहू महाराज. तर राजश्री शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे या व्यक्तीस चहाचे दुकान घालून दिले. पुढील प्रश्न आहे, लोकसभेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? ऑप्शन 1 विविध समित्यांची नेमणूक, ऑप्शन 2 बहिष्कार, ऑप्शन 3 अविश्वासाचा ठराव, ऑप्शन 4 शून्य प्रहर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 विविध समित्यांची नेमणूक. राजश्री शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या? ऑप्शन 1 35%, ऑप्शन 2 50%, ऑप्शन 3 60%, ऑप्शन 4 25%. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 50%. खालीलपैकी कोणत्या सोड्यामुळे बी जीवनसत्व गटांचा नाश होतो? ऑप्शन 1 पिण्याच्या सोड्यामुळे, ऑप्शन 2 धुण्याच्या सोड्यामुळे, ऑप्शन 3 खाण्याच्या सोड्यामुळे, ऑप्शन 4 बोरिक ॲसिडमुळे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 खाण्याच्या सोड्यामुळे. खालीलपैकी कोणत्या तायाला संध्याकाळचा तारा असे म्हटले जाते? ऑप्शन 1 मंगळ, ऑप्शन 2 बुध, ऑप्शन 3 गुरु, ऑप्शन 4 शुक्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 शुक्र. तर शुक्र या तायाला संध्याकाळचा तारा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशाला काय म्हणतात? ऑप्शन 1 ओएसिस, ऑप्शन 2 कंपोस्ट, ऑप्शन 3 सुप्रेम, ऑप्शन 4 पॅन्थर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 ओएसिस. तर वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशाला ओएसिस म्हटले जाते. इंटरल्युकिन हे प्रथिन उत्पादित खालीलपैकी कोणत्या रोगावर उपयोगी पडते? ऑप्शन 1 क्षयरोगावर, ऑप्शन 2 मधुमेहावर, ऑप्शन 3 कर्करोगावर, ऑप्शन 4 काविळीया रोगावर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 कर्करोगावर. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? ऑप्शन 1 नाईल, ऑप्शन 2 कोलोराडो, ऑप्शन 3 मिसिसिप्पी, ऑप्शन 4 अमेझॉन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कोलोराडो नदी.
पुढील प्रश्न आहे, सर्वप्रथम 1957 मध्ये वृद्धांच्या निवृत्ती वेतनाचा कायदा कोणत्या राज्याने संमत केला? ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 4 पश्चिम बंगाल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 उत्तर प्रदेश. आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 11 ऑगस्ट, ऑप्शन 2 13 ऑगस्ट, ऑप्शन 3 20 सप्टेंबर, ऑप्शन 4 11 ऑक्टोबर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 11 ऑक्टोबर. सदाफुलीपासून कर्करोगावरील कोणते औषध मिळवले जाते? ऑप्शन 1 सर्पेटिन, ऑप्शन 2 टॅक्झोल, ऑप्शन 3 व्हिनक्रिस्टिन, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 व्हिनक्रिस्टिन. तर सदाफुलीपासून कर्करोगावरील व्हिनक्रिस्टिन हे औषध मिळवले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.